चला मैदान खाली करायचं, मॅच चालू करून घ्यायची आहे. शेवटची मॅच आहे महामानव चषक 2026 फायनलचा महामुकाबला. चला मैदान खाली करून घ्यायचं मित्रांनो, विनंती असेल. चला या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती एक शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय श्री राजेश पारखे यांचा शुभ सन्मान केला जातोय. सन्मान्य दीपक पाटील साहेबांना देखील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र श्री राजेश्री फडके साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. माये चुपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेमध्ये स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी राजेश सरांचा मात्र शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच सर, आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. चला मॅच चालू करून घ्या. दोन्ही पंच मैदानामध्ये हजर आहेत, तर दुसऱ्या बाजूला चला विनंती असेल मित्रांनो जास्तीचा वेळ घेऊ नका, सायंकाळची वेळ आहे त्यामुळं 2 ओव्हरची मॅच आहे. 7 मिनिटांचा अवधी असेल तुम्हाला 2 ओव्हर संपन्न करण्यासाठी. चला शीतला देवी गोरेगाव या टीमने टॉस जिंकलाय. प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाजीचं आमंत्रण दिले गेलं आहे. गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय. चला विनंती असेल संतोष गोरेगाव टीमच्या संतोष आपण यायचं आहे त्वरित. गोलंदाजी ट्रॅकवरती करीम दाखल झालेत. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण जर पाहिलं तर कालचा दिवस ज्या फलंदाजाने गाजवलाय तो फलंदाज पंकज. यावेळेस मिस टाइम आहे, फटका डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक दाखल झालेत आणि फ्रीडचा बॉल होता त्यामुळे यावेळी चांगला फटका, स्वीपचा फटका, फिल्डर डाऊन द बॉल आणि यावेळेस उजेर शेखचा संपतोय खेळ. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट होईल. पतन फलंदाज बाद. उजेर बॅक टू द डॅग आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुफियान युनिट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती सुफियानला प्रचारण केलं जात आहे. सुफियान दाखल झालेत. यावेळेस पहिलाच बॉल सुफियान फेस करताना मात्र फिंगर्स रोल्स केले होते. बॉल जसा पिचिंग झाला तसा मात्र गरकन गिरकी घेतले, फलंदाजाची फिरकी घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलेला पाहायला मिळतोय.
पुढचा बॉल. ओ यावेळेस वेग होता, मागील बॉलवरती वेग थोडासा कमी केला होता, या बॉलवरती एक्स्ट्रा वेग होता, एक्स्ट्रा पेस होता, त्याच कारणामुळे आपण जर पाहिलं तर पेसने बीट केलं जात आहे. आणखीन एक धाव फलकावरती धाव लागली जाते, 4 धावा लागल्या जात आहे धाव फलकावरती. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा करीम दाखल झालेत. पुढचा बॉल घेऊन समोर आपण जर पाहिलं तर पंकज आहेत, ज्या पंकजने कालचा दिवस गाजवला होता तोच फलंदाज पुन्हा एकदा. हो यावेळी ऑन साइडला फेकून दिलाय, पंकजच्या बॅट मधून येतोय पहिला वेळेला सिक्सर, षटकार. सिक्सर आलाय. इथून आपण जर पाहिलं तर षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी बोर्ड. ओ यावेळी समोरच्या दिशेने लोफ्ट केला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव येते, एकच धाव येते. ओव्हर नंबर 1 ची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 11 धावा. 11 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. उझेर शेखची एक विकेट गमावली आहे, परंतु पंकजवरती त्याचा परिणाम झाला असं दिसून पण येत नाहीये, कारण पंकजने ज्या ठिकाणी काल मॅच सोडली होती, कालचा दिवस जिथे सोडला होता तिथूनच आज देखील सुरुवात केली आहे की काय. एक षटकार आलाय पंकजच्या बॅट मधून. हो यावेळेस पाहायला मिळते वाईट बॉल आहे, वाईट बॉल असेल. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल एकेरी धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. हो यावेळेस फुलटॉस बॉल. बॉलला उंची जास्त, एलिमिनेशन नाहीये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. मात्र यावेळेस आपण जर पाहिलं तर फलंदाज झालाय बाद. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर पाहिलं ना तर नक्कीच श्री पाहायला मिळते. श्री अय्यप्पाने पहिली विकेट मिळवली आपल्या नावावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत योगेश पंकज. ज्या खेळाडूने कालचा संपूर्ण दिवस अक्षरशः गाजवला होता तो खेळाडू मात्र आता तंबूच्या अस्त्रेला परतलाय. इथून योगेश दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल श्री अय्यप्पाचं देखील, ज्या पद्धतीने धावांवरती रोख लगावलाय. ओ यावेळेस पुन्हा एकदा शरीरभेदी मारा पाहायला मिळतो. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पॅटर्न बॉलचं कनेक्शन होत नाहीये. सिंगल आली आहे. 13 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 13 रन ऑन दी बोर्ड. ओ यावेळी दिशा भरकडलेत. वाईट बॉल येतोय पुन्हा एकदा, आणखीन एक वाईट बॉल येतोय. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 15 धावा. 15 रन ऑन दी बोर्ड. श्री अय्यप्पा. ओ यावेळेस फुललेंचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला जातोय. बॉल चाललाय सरळ मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाज आपण पाहिला तर नक्कीच योगेशच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा आलेला पाहायला मिळतात. 4 धाब्यांच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलं 19 त्या आकड्यावरती. 19 धावा आपल्याला लागलेला पाहायला मिळत आहेत.
इथून मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर हॅलो हॅलो विकेट येताना पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर हॅलो 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 मॅचचा पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. चला मॅच चालू करून घ्या मित्रांनो. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर धावफलकावरती लागले जातात एकूण 20 धावा. जिंकण्यासाठी 20 धावांचा आपण सेट केले गेलाय. एका बाजूला मल्हार देवन गोरेगाव हा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर शीतला देवी अंधेरी हा संघ पाहायला मिळतोय. मॅच होईल सुरुवात. दुसऱ्या सत्राला आपण जर पाहिलं तर नक्कीच सेकंड इनिंग मध्ये चेस करायचे आहेत. 20 धावा 12 बॉल 20चा इक्वेशन. फायनलची मॅच आहे. महामानव चषक 2026 चा फायनलचा थरार. सलामीची दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सलामीची जोडी एका बाजूला आपण जर पाहिलं तर 80 हो 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 पहिल्याच बॉल वरती दीपची दांडी 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 गुल केली आहे. प्रदीप पहिल्याच बॉल वरती मात्र आपण जर पाहिलं तर विकेट मिळवून दिली आहे. मल्हार 11 गोरेगाव या टीम साठी. पहिल्याच बॉल वरती आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले पाहायला मिळत आहेत आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये आपण जर नजर टाकली तर पवन महाडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वीस धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन टॉपचे संघ आपापसात भिडताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ओ याही वेळेस आपण जर पाहिलं तर डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा हा बॉल आणि या बॉलला देखील वाईट केलं जाते घोषित. वाईट बॉलच्या स्वरूपात मात्र निश्चितच एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल जर पाहिलं तर धावफलकावरती श्री गणेश झालेला पाहायला मिळतोय. पहिली धाव धावफलकावरती लागली जाते. ओ यावेळी सर्व्या बॅटने क्रॉस बॅटेड पवनच्या बॅट मधून येतोय हवाई हल्ला. चेंडू सीमारेषा पार. षटकार सिक्सर आलेला पाहायला मिळतोय पवनच्या बॅट मधून. आखूट टप्प्याचा बॉल पुलचा फटका बॉलला केलं जात आहे गुल. षटकाराची लागलेली मोहर. षटकाराने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड.
हो, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर्स रोल्स केले होते. सिंगल आली आहे या बॉलवरती देखील. आठ धावा लागल्या धावफलकावरती. आपण जर नजर टाकली तर 8 धावा लागल्या जात आहेत. हो, यावेळी सर्व्या बॅटने पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. फिल्डिंगचा दर्जा जर पाहिला तर उंचावलेला पाहायला मिळतोय मल्हार 11 गोरेगाव या टीमचा. उजेर शेख देखील त्या क्षेत्ररक्षकाच्या पाठीवरती शाबासकीची थाप मारताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीमध्ये आज जर आपण पाहिलं तर त्यांचा दिवस नव्हता. पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती उजेरची. हो, यावेळेस फ्लिकचा फटका पुन्हा एकदा मनगटाचा वापर केला जातोय. दोन धावा ऍड केल्या जातील. धावफलकावरती आपण नजर टाकली तर धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन दी बोर्ड. 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. 11 धावा लागल्या जात आहेत. चला थोडस फास्ट खेळा. शेवटचा बॉल आणि या बॉलला देखील पाठवलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर. पबनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक हवाई हल्ला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. मॅचची हवा काढून टाकली आहे. 17 धावा लागल्या जात आहेत. 6 मध्ये आता 3 बनवायचे आहेत. समीकरण सोपं होताना पाहायला मिळत आहे. एका बाजूला मल्हार 11 गोरेगाव, दुसऱ्या बाजूला शीतला देवी अंधेरी. 6 मध्ये 3 बनवायचे आहेत. 6 बॉलचा के शिल्लक आहे. 3 धावा बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती कुठला गोलंदाज येणार हे देखील पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती श्री दाखल झालेत. महत्वाची ओव्हर आहे. स्पर्धेचा विजेता कुठला संघ ठरणार. 6 बॉल मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. महामानव चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. दुसरं पर्व या स्पर्धेचं कोणाच्या नावावरती जाणार. दुसऱ्या पर्वाचा विजेता चषक कुठला संघ उचलणार. ओ, यावेळी चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फंबलिंग झालंय. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि ते पंचांचा बोट आकाशाकडे जात आहे. पवनला मैदान सोडावं लागतंय. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे का हे देखील पाहावं लागेल. पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये 2 बनवायचे आहेत. परंतु महत्वाच्या क्षणी विकेट गमावली आहे शीतला देवी अंधेरी या टीमने. मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर सन्माननीय संदेश देसाई विभाग अध्यक्ष मनसे, त्याचबरोबर प्रकाशाचार्य मारीभाई उपविभाग सचिव मनसे, त्याचबरोबर सुनीलजी सरोदे शाखा सचिव मनसे, शिवमुद्रा फाउंडेशनचे सहसंस्थापक, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रेम आचार्य महाराष्ट्र सैनिक शिवमुद्रा फाउंडेशनचे सहसंस्थापक. पुन्हा एकदा मी या सर्व तमाम मुख्य अतिथींचा हार्दिक असं आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही आपल्या बिझी शेड्यूल मधून या स्पर्धेसाठी छोटीशी भेट देण्यासाठी आला. त्याबद्दल खरंच तुमची भेट या स्पर्धेची लेवल मात्र थोडस वरती घेऊन जाताना पाहायला मिळते. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफूट वरती गेले, पंच केला पाहायला मिळतो. धावचीची संधी डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र निकाल बदलला असता, परंतु या स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय शीतला देवी अंधेरी. महामानव चषक